आपल्याला सुरुवात करायची आहे पहा. जे जुने विद्यार्थी होते त्यांची आपली मराठीची बॅच संपलेली आहे, है ना? आणि जे नवीन विद्यार्थी असतील ज्यांचा आज काहींचा पहिलाच दिवस असेल, त्याच्यानंतर काही मधून आलेले होते पहा. काही जण डायरेक्ट शेवटच्या टप्प्यात आला, मग काही जण मध्येच आले. त्यांचा सुरुवातीचा भाग बाकी होता. अशा मुलांसाठी आपण पुन्हा एकदा बॅच सुरू केलेली आहे मराठी व्याकरणाची. आज पहिलाच दिवस आहे. असे किती जण आहेत? बसू दे त्याला. बरं, ठीक आहे. तर पहा, आवाज नको हां आता. पहिलाच दिवस आहे तुझा, त्याच्यामुळं आवाज नको. अरे त्याला बसू द्या ना, जागा द्या ना त्याला. नाही तर अख्खे उचकल ना, अख्खी बेंच मोकळी करेल मी आणि दिवस अख्खा लेक्चर होईपर्यंत उभा ठेवेल. पहा, द्या लक्ष इकडं. झालं का? अय, आवरत आहे का आज? इकडं पाठीमागं झालंय? करायचं सुरू? पहा, मराठी का शिकायचं? मराठी शिकायचं का? म्हणजे प्रश्न नाही का शिकायचं? पोलीस होण्यासाठी मराठी शिकायचं. बरं, बरोबर आहे. तर मराठी व्याकरण हा जो विषय आहे सगळ्यांना माहिती आहे. 25 मार्क मराठी व्याकरणावरती आहेत. कोणताही जिल्ह्याचा पेपर पाहिला तरी साधारणतः 20 प्लस किंवा 25 मार्क हे मराठी व्याकरणावरती असतात. एक लक्षात ठेवा, मराठी व्याकरणाशिवाय तुम्ही पोलीस होऊ शकत नाहीत. मराठी व्याकरण तुम्हाला आउट ऑफ 25 पैकी 25 मार्काचं तुम्हाला लिहिताच आलं पाहिजे, है ना? हां. तर मराठी विषय हा आपल्याला 25 मार्काला आहे. कोणती एक्झाम गेले तुम्ही क्लास 1 पासून तर क्लास 3, क्लास 4 पर्यंत, गट ड पर्यंत सगळ्या पोस्टसाठी तुम्हाला मराठी व्याकरण लागतं म्हणजे लागतं. उद्या वनरक्षक असेल तरी तुम्हाला मराठी व्याकरण आहे. तलाट्यासारखी नोकरी असेल तिथेही तुम्हाला मराठी व्याकरणाचा विषय आहे. आणि पोलीस भरतीमध्ये तर 100% आहेच, बरोबर. आणि 25 मार्क त्याच्यावरती आहेत म्हणल्यावर आपल्याला 25 पैकी 25 मार्क आले पाहिजेत. त्यासाठी कसा अभ्यास करावा लागतो? मराठी व्याकरणात काय शिकायचं असतंय? शाळेमध्ये असताना आपण धडे शिकलोत, है ना? मराठी म्हणलं की आपल्याला धडे होते. पण इथं आपल्याला पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये धड्यांचा अभ्यास नसून इथं व्याकरणाचा अभ्यास आहे. काही जणांना वाटतं मराठी आपली बोलीभाषा आहे म्हणजे मराठी व्याकरण एकदम सोपं जाईल. तेवढं मराठी व्याकरण सोपं नाही पहा. व्याकरणदृष्ट्या जर मराठी व्याकरण पाहिलं, सोपं पण आहे, पण त्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल ते मराठी व्याकरणात नेमके असतंय काय. पहिला जो भाग आहे आपला त्याच्यामधला पहिला चॅप्टर तो म्हणजे कोणता रे? भाषा व तिचा उगम आणि तिचा इतिहास जो आहे तो आपल्याला बघायचा आहे पहा. भाषा असेल, लिपी आहे, त्यांचा इतिहास म्हणजे कशी भाषा निर्माण झाली. आपली मराठी भाषा आहे. कोणत्या भाषेत बोलतो तू? मराठी. मराठी ही महाराष्ट्राची कोणती भाषा आहे? कोणती? राजभाषा, है ना? महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठी ओळखली जाते पहा. की जो राजभाषा दिन, मराठी राजभाषा दिन म्हणून एक दिवस साजरा पण केला जातो. तो म्हणजे 1 मे, की ज्या दिवशी महाराष्ट्र निर्माण झाला होता तोच दिवस, है ना? म्हणजेच 1 मे ही तारीख कोणतीही मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो पहा. लक्षात ठेवा. मग ही आपली जी भाषा आहे, मग ही भाषा कशी निर्माण झाली? प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते, है ना? प्रत्येक राज्याची राजभाषा वेगळी आहे. तुम्ही राजस्थानमध्ये गेलात तिथं कोणती भाषा बोलतात? राजस्थानी आहे. गुजरातमध्ये गेलात गुजराती आहे. बंगालमध्ये गेलात बंगाली आहे. खाली तमिळनाडूमध्ये गेलात तमिळ भाषा आहे. केरळमध्ये गेलात मल्याळम भाषा आहे. इकडं कर्नाटकमध्ये गेलात कानडी भाषा आहे. मग ज्या प्रदेशानुसार ज्या त्या भागानुसार भाषा बदलते पहा. बदलते का? मग आपल्या महाराष्ट्रात आलात तर मराठी ही महाराष्ट्राची भाषा म्हणून ओळखली जाते पहा. लक्षात ठेवा. मग ही भाषा कशी निर्माण झाली?
भाषेचा उगम कधी झाला ते आपल्याला याच्यामध्ये माहिती बघायची पहा. त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहेत पहा, जे भाषा आहे, भाषा म्हणजे काय, त्याची व्याख्या काय सांगते ते आपल्याला बघायचंय पहा. तर भाषा कशाला म्हटलं जातंय, भाषा शब्द कसा निर्माण झाला हे आपल्याला विचारलं जातंय. तर भाषा हा शब्द एका संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे आणि तो संस्कृत धातू म्हणजे कोणता, तर भाष. भाष या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झालाय आणि त्याचा अर्थ बोलणे असा होतो. म्हणजे भाष या धातूचा अर्थ काय होतो, बोलणे. आपल्याला विचारलेलं आहे पहा, भाष या धातूचा अर्थ टिंबटिंब असा होतो. भाष म्हणजे काय, बोलणे. म्हणजे याचा वापर आपण, भाषेचा वापर कशासाठी करतो रे, बोलण्यासाठी करतो. म्हणून भाष असा हा या संस्कृत धातूपासून कोणता शब्द तयार झालाय, भाषा हा शब्द तयार झालाय. मग भाषेची आवश्यकता काय असते, कशासाठी भाषा लागते, कशाला भाषा लागते रे, भाषा नसती तर काय झालं असतं, भाषा आहे म्हणून काय होतंय, भाषा आहे म्हणून काय फायदे आहेत रे त्याचे तुला. आपले जे विचार आहेत है ना, समजा माझ्या मनामध्ये एखादा विचार आला आणि मला तो व्यक्त करायचा आहे तुझ्यासोबत, तर मला काय लागणार आहे रे, आपल्याला संवाद साधण्यासाठी काय लागते, भाषा. म्हणजे मनामध्ये आलेला विचार असेल, कल्पना असेल, एखादी मनातली भावना असेल, ती जर व्यक्त करायची असेल तर आपल्याला कशाची आवश्यकता असते, भाषेची. मग भाषेची व्याख्या काय सांगते, तर मनातील विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय असते, तर भाषा है ना. समजा तुझ्या मनामध्ये एखादा विचार आला, एखादी भावना निर्माण झाली, की तू ठरवलं की आता मला मुलीशी बोलायचंय आणि माझ्या मनातला विचार तिला व्यक्त करायचा आहे है ना, त्यावेळेस तुला काय लागेल रे, भाषा. का तू हातवारे करणार, नाही करणार. त्यावेळेस आपल्याला भाषेची आवश्यकता लागते. आणि ती मुलगी जर एखादी केरळकडची असेल, तिकडची आवडली तुला है ना, मग तुला जर तिला व्यक्त व्हायचं असेल तर तुला तिच्याच भाषेमध्ये बोलावं लागेल. तू तिला जर मराठीत बोलला है ना, ती फक्त तुझ्याकडे बघणार, हसणार, निघून जाणार. तुला वाटणार तिला ओके मेसेज आला आपल्याला है ना, तर तिला त्यावेळेस कळणार नाही. तर भाषा कशासाठी लागते, मनात आलेले विचार असतील, भावना असतील, डोक्यामध्ये आलेली एखादी कल्पना असेल, ती जर व्यक्त करायची असेल तर आपल्याला काय लागते, भाषा लागते पहा. त्या भाषेची जननी जी आहे, सर्व भाषा ज्या आहेत, तर या सर्व भाषेचा उगम असं म्हटलं जातं की संस्कृत भाषेपासून झालेला आहे. कोणत्या भाषेपासून, संस्कृत. म्हणून संस्कृत भाषेला, भाषेची काय म्हणतात रे, जननी असं म्हटलं जाते. विचारलेलं आहे पहा, भाषेची जननी टिंबटिंब भाषेला ओळखले जाते. तर संस्कृत या भाषेला भाषेची जननी असं म्हटलं जात आहे. इथपर्यंत कळलंय. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये अनेक भाषा आहेत, बरोबर. त्या अनेक भाषेपैकी राजभाषेचा दर्जा मिळालेल्या काही भाषा आहेत. मग राजभाषेचा दर्जा मिळालेल्या एकूण भाषा किती, असं जर विचारलं तर 22 भाषांना राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे. जशी महाराष्ट्राची मराठी, राजस्थानची राजस्थानी, तुम्ही केरळमध्ये गेलात मल्याळम, ह्या ज्या भाषा आहेत, तर अशा 22 भाषांना राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. समजतंय का. आणि आपली एक राष्ट्रभाषा म्हणून एका भाषेला ओळखलं जातं, कोणती रे, म्हणजे आपल्याला जर संवाद साधायचा असेल राष्ट्रामध्ये, तर आपल्या हिंदी किंवा इंग्रजी या भाषेचा आपण वापर करतो पहा. संसदीय कामकाज जे चालतं हिंदी किंवा इंग्रजी भाषेमधून चालतं, तुम्ही पाहिलं असेल. बऱ्याच वेळा जे संसदीय म्हणजे कोणते, तर लोकसभा असेल, राज्यसभा असेल, याच्यामधले जे आपले कोण असतात रे, निवडून दिलेले कोण, लोकसभेत आमदार असतात की खासदार, खासदार असतात, बरोबर ना. आणि विधानसभेवर आमदार असतात. म्हणजे विधिमंडळामध्ये जे काम करणारे आहेत ते आमदार आणि संसदेत जे काम करणारे असतात ते खासदार असतात. मग हे जे खासदार आहेत है ना, ठीक आहे, काही नाही, लक्ष द्या इकडं. तर जे खासदार असतात, तुम्ही पाहिलं असेल, त्यांची जर भाषणं कधी ऐकले असतील तर ते हिंदी किंवा इंग्रजी भाषेमधून भाषण करतात पहा. मराठीमध्ये एखादा कधीतरी बोलतोय आणि जर बोललाच मराठीत तर तुम्ही पाहिलं असेल, जो बसलेला जो असतोय पहा, कोण, स्पीकर, बरोबर ना, अध्यक्ष आपण जो म्हणतो, तर त्याच्या कानाला तू हेडफोन सारखं पाहिलं असशील, की ज्याच्यामधून काय लँग्वेज ट्रान्सलेट होते. ट्रान्सलेटर बसवलेला असतंय की ज्याच्यामुळे त्याला ते समजतंय पहा. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने भाषा कशासाठी लागते ते आपण पाहिलं. एकूण किती भाषा आहेत, 22 भाषा, की ज्यांना राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. इथपर्यंत कळलंय. त्याच्यानंतर मित्रांनो, हे ज्या भाषा आहेत त्या भाषेची काही वैशिष्ट्ये आहेत. मग भाषेची काय वैशिष्ट्ये सांगता येतील, त्याला सरकू थोडस, बरं, म्हणजे तुला दिसेल.
भाषेची काही वैशिष्ट्ये आहेत. मग भाषेची कोणती वैशिष्ट्य आहे, भाषा कशासाठी आवश्यक असते? तर पहिलं वैशिष्ट्य म्हणजे भाषा हे संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे पहा. म्हणजे भाषेची आवश्यकता कशासाठी असते? संवाद. संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम कोणाला ओळखलं जातंय? भाषेला. म्हणजे आपल्याला संवाद साधायचा आहे. आता मी तुमच्यासोबत बोलतोय, तुम्ही शांत ऐकतायत. का ऐकतायत रे? तुम्हाला कळतंय म्हणून, है ना? हेच जर मी उर्दू भाषेमध्ये बोललो असतो, तर तू नुसताच बघत राहिला असता आणि तुझ्यात कुजबुजत राहिला असता. म्हणजे भाषा कशासाठी लागते? तर संवाद साधण्यासाठी भाषेची आवश्यकता असते. लक्षात ठेवा. ह्या भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली जाते. कशाची उपमा देतात? नदीच्या प्रवाहाची. म्हणजे काय? नदीचा प्रवाह तुम्ही पाहिला असेल, सुरुवातीला म्हणजे कसा असतोय? छोटा असतोय. जसजसा पुढे जाऊ तसतसा नदीचा प्रवाह काय होतो रे? बदलत चालतो. म्हणजे नदी पुढे पुढे गेल्यानंतर वळण घेत चालते. तसेच भाषेला सुद्धा एक वळण प्राप्त होतं. काही ठराविक अंतर गेल्यानंतर भाषा काय होते रे? बदलते. भाषेची लपक बदलते. बदलते की नाही? असं म्हटलं जातं की साधारणतः 7 मैल अंतर गेल्यानंतर भाषा काय होते? बदलते. बदलते की नाही? तुम्ही पहा, पुण्यामध्ये जी भाषा बोलली जाते तेच आपल्या गावाकडे गेलात, भाषा मराठीच आहे, पण भाषेची लपक कशी रे? वेगळी आहे. तुम्ही सोलापूर वगैरे भागामध्ये गेलात तर तिकडं मी मागे सांगितलं, अबे, लका हे शब्द वापरतात पहा. ही भाषेची एक लपक आहे, लगेच आपल्याला ओळखतंय. बरोबर ना? हां, राहू दे, तू लक्ष दे. तर नदीच्या प्रवाहाची उपमा कोणाला दिली जाते? भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. त्याच्यानंतर भाषेचे वैशिष्ट्य आणखी काय? जे विचारवंत असतात, साहित्यिक असतात, यांचे विचार साठवून ठेवण्यासाठी कशाची आवश्यकता असते रे? भाषेची. म्हणजे काही संत वगैरे होऊन गेलेले आहेत, काही थोर साहित्यिक होऊन गेलेले आहेत. मग यांचे जर विचार आपल्याला जतन करून ठेवायचे असतील पुढच्या पिढीसाठी, तर ते भाषेच्या स्वरूपामध्ये काय केले जातात रे? साठवून ठेवले जातात. लक्षात ठेवा. म्हणजे विचारवंत साहित्यिक यांचे विचार साठवण्यासाठी कशाची आवश्यकता असते? भाषेची आवश्यकता असते. आणखी पुढचं चौथं वैशिष्ट्य काय सांगता येईल? की पहा, आपलं जे व्यक्तिमत्व आहे, व्यक्तिमत्व जडण-घडण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? भाषेची. व्यक्तिमत्व जडण-घडण म्हणजे काय रे? व्यक्तिमत्व जडण-घडण. बोला. म्हणजे आपल्याला पहा, भाषेच्या बोलण्यावरून आपलं व्यक्तिमत्व ठरवलं जातं. बऱ्याच वेळा आपण जर चांगले बोलत असेल, तर आपण काय म्हणतो, "तो व्यक्ती किती छान आहे. है ना? किती सुंदर बोलतो." असं आपण म्हणतो. म्हणजे याच्यावरून काय ठरतं? व्यक्तीचं व्यक्तिमत्व. मग व्यक्तिमत्व जडण-घडण करण्याचं काम कोण करतंय? भाषा. तुम्ही जर भाषेत चांगली भाषा वापरत असाल, मराठीच भाषा आहे. पण बोलण्याची जर लपक वेगळी असेल, मराठी भाषा आपण म्हणतो, "जशी वळवू तशी वळते." है ना? आपण जर सहज बोललो, तर ते सहज चांगलं वाटतंय. तेच थोडं जोर देऊन बोललं, की एखाद्याला वेगळे वाटतं पहा त्याच्यामध्ये. वाटतं की नाही? मग ती भाषेची काय लपक आहे. तर लक्षात ठेवा, व्यक्तिमत्व जडण घडण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर भाषेची आवश्यकता असते. तर असे भाषेची काही वैशिष्ट्ये आहेत. भाषा ही संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं, भाषेला नदीच्या प्रवाहाची काय दिली जाते? उपमा दिली जाते. तिसरं वैशिष्ट्य, व्यक्तिमत्व जडण घडण्यासाठी कशाची आवश्यकता असते? भाषेची आवश्यकता असते. आणि एक चौथं सांगितलं, विचारवंत असतील, साहित्यिक असतील, यांचे जर विचार साठवून ठेवायचे असतील, तर आपल्याला भाषेची आवश्यकता लागते. पहा, संत होऊन गेले आहेत का रे आता? नाहीत. पण त्यांनी काहीतरी विचार मांडले, ते आपण भाषेच्या स्वरूपात लिहून ठेवले. मराठी भाषेमध्ये त्यांचं काहींनी काय केलं रे? कन्व्हर्जन केलं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवले. त्याच्यामुळे आपण त्यांचे विचार आजही साठवून ठेवलेले आहेत. आणि शक्य कशामुळे झालं? तर भाषेमुळे हे शक्य होतं पहा. लक्षात ठेवा. कळतंय का? तुम्ही पिक्चर बघतो आपण, है ना, बऱ्याच वेळा. तोच टॉलिवूडचा मूव्ही तिकडं बघितला तर तमिळ भाषेमध्ये, तेलुगू भाषेमध्ये असतोय आणि तो जेव्हा हिंदीत बघतो आपण, तेव्हा आपण मन लावून बघतोय, है ना. मराठीत तर नाहीत अजून, पण हिंदीमध्ये जेव्हा आपल्याला कळती ती भाषा, तेलुगूतला पिक्चर बघतो का रे तू बराच वेळ? नाही बघत. का? कळत नाही म्हणून आपण बघत नाहीत. लक्षात ठेवा. म्हणून काय आहे, आपल्या भाषेमध्ये किंवा आपल्याला जी भाषा कळतंय त्याच्यामध्ये जर एखाद्याचे विचार असतील, तर ते आपल्याला पाहायला किंवा ते लक्षात ठेवायला सोपे जातात. म्हणून भाषा हे विचारवंतांचे विचार साठवून ठेवण्यासाठी आवश्यक असते. समजलंय का? तर असे भाषेची काही वैशिष्ट्ये आहेत, लक्षात ठेवायचे पहा. कळलं इथपर्यंत? त्यानंतर भाषेचे प्रकार पडतात. मग भाषेचे किती प्रकार आहेत? तर भाषेचे मित्रांनो 2 प्रकार पडतात. मुख्य 2 प्रकार आहेत.
एक आहे पहा नैसर्गिक भाषा आणि दुसरा प्रकार आहे पहा कृत्रिम भाषा. नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा असे त्याचे दोन प्रकार आहेत. त्या नैसर्गिक भाषेलाच स्वाभाविक भाषा असं म्हटलं जातंय पहा आणि कृत्रिम भाषेला एक दुसरं नाव आहे, तिला सांकेतिक भाषा असं म्हटलं जातंय. इथपर्यंत कळलंय? म्हणजे भाषेचे मुख्य प्रकार किती असं जर विचारलं तर किती? 2. कोणते 2? नैसर्गिक आणि कृत्रिम. कुत्री नाही. कुत्री वेगळं, पृथ्वी वेगळं असते. ते रू आहे, है ना? उगाच उकार करायचा नाही. तर ही कृत्रिम भाषा आहेत. मग नैसर्गिक भाषा कोणाला म्हणतात? मग कृत्रिम भाषा कोणाला म्हणतात तर ते आपल्याला बघायचंय पहा. पहा, नैसर्गिक भाषा म्हणजे कोणती? तर जी भाषा निसर्गातच उपलब्ध आहे, तिला काय म्हटलं जातंय? नैसर्गिक भाषा म्हटलं जातंय पहा. ह्या भाषेचा कोणताही पुरावा नसतो. त्या भाषेला नैसर्गिक भाषा म्हणतात. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर पहा, पशु पक्ष्यांचे जे आवाज आहेत, म्हणजे पक्ष्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज ही कोणती भाषा आहे तर नैसर्गिक भाषा आहे. ते निसर्गातच आहेत, की जी भाषा पहा नैसर्गिक भाषा आणखी कोणाला म्हणतात ते सांगतो. जी भाषा आपल्याला कळत नाही अशी. आता एखादी चिमणी चिवचिव करते. जेव्हा ती चिवचिव करते तुला कळतं का रे ती चिवचिव का करते? तू बळच म्हणतो मग तिला तहान लागली असेल, है ना? तू तर्क लावतोयस. काय? तिला काहीतरी भूकच लागली असेल मग तू दाणे टाकतोय. तू दाणे टाकले चिमणी उडून जाते, है ना? लक्षात ठेव. म्हणजे आपण लावले तर्क ही नैसर्गिक भाषा आहे. कळतंय? त्यानंतर प्राण्यांचे आवाज असतील. प्राण्यांचे आवाज. प्राण्याच्या आवाजामध्ये पहा मग कुत्र्याचे भुंकणे असेल. पहा कुत्रं भुंकतंय. तुला कळतं का रे ते का भुंकतंय ते? पण तू अंदाज बांधतो. काय? काय? कोणतरी आला असेल असा एक अंदाज बांधतो किंवा त्याला भूक लागली असेल असा आपण अंदाज बांधतो. पण आपण जर भूक लागली म्हणतो आणि त्याला जर भाकर टाकली ते खातंय. मग मला सांगा दुसऱ्या वेळेस तसं भुंकल्यानंतर त्याला भूकच लागलेली असते का? नाही. कुत्रं प्रत्येक वेळेस सेम भुंकतंय का? नाही. लक्षात ठेव. म्हणजे ती भाषा आपल्याला कळत नाही. तर प्राण्यांचे आवाज मग कुत्र्याचे भुंकणे, गायीचे हंबरणे असेल, तुम्ही पाहिलं असेल गाय हंबरते पहा आणि जेव्हा गाय हंबरते तेव्हा आपल्याला कळतं का रे ती का हंबरते? नाही. मग ती भाषा कोणती असते तर नैसर्गिक भाषा असते आणि तिचा कुठेही पुरावा राहत नाही. गायीचं हंबरणं आपण लिहू शकतोय का? नाही. किंवा ती भाषा आपल्याला समजत नाही त्याच्यामुळे ती कोणती भाषा असते? नैसर्गिक भाषा असते पहा. त्यानंतर पहा वाऱ्याची सळसळ. वारा सळसळ करतोय पहा. आपल्याला कळतं का रे वारा का सळसळतोय तो? मग आपण अंदाज बांधतो पाऊस पडायचा असेल, है ना? पाऊसच येईल त्या वाऱ्यामुळं, असं आपण तर्क लावतोय फक्त. तर वाऱ्याचं सळसळणं असेल, ही कोणती भाषा आहे? नैसर्गिक भाषा आहे पहा. त्याच्यानंतर पाण्याची खळखळ. पाण्याचा जो खळखळ आवाज आहे, ही सुद्धा एक नैसर्गिक भाषा आहे. लक्षात ठेवा. समजते? वाऱ्याची सळसळ, पाण्याची खळखळ, पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज. त्याच्यानंतर मित्रांनो, जे हावभाव आहेत. पहा, हावभाव म्हणजे काय? एखादं पहा मांजराच्या डोळ्यात पाणी दिसतंय. मग तू म्हणतो मांजराला काहीतरी दुःख झालं असेल, ती रडती मांजर, है ना? किंवा कुत्र्याच्या डोळ्यात तुला पाणी दिसतंय. मग आपण तर्क बांधतो पहा. मग त्यांचे हावभाव आहेत ते. ते हावभाव आपल्याला समजतात का रे? नाही. म्हणून हावभावाची भाषा कोणती भाषा असते? नैसर्गिक भाषा असते पहा. लक्षात ठेवा. जी आपल्याला भाषा कळत नाही, जिला कोणतंही चिन्ह नाही, त्या भाषेला काय म्हणतात? नैसर्गिक भाषा असं म्हटलं जातंय. कळलंय का? तर अशा पद्धतीने या नैसर्गिक भाषा आहेत. याची उदाहरणं लक्षात ठेवायची पहा. त्यानंतर मित्रांनो दुसरा जो प्रकार आहे, तो आहे कृत्रिम भाषा. मग कृत्रिम भाषेला सांकेतिक भाषा म्हणतात. संकेत, संकेत म्हणजे चिन्ह. मग जी भाषा चिन्हांच्या स्वरूपामध्ये किंवा ज्या भाषेसाठी चिन्ह वापरलं जातं, तिला सांकेतिक भाषा म्हणतात आणि जी भाषा मानवाने निर्माण केली, तिला कृत्रिम भाषा असं म्हटलं जातंय. म्हणजे जी सांकेतिक भाषा आहे, ही कोणी निर्माण केलेली आहे? आपण. म्हणजेच मानवाने तयार केलेली आहे. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं, मग याची उदाहरणं सांगता येतील पहा. मराठी, इंग्रजी, हिंदी, है ना? ह्या ज्या भाषा आहेत, ह्या कोणी निर्माण केल्या रे? मानवाने निर्माण केल्या आणि प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळं चिन्ह आहे.
अ म्हटलं की आपल्याला असं लिहिलं की कळतंय है ना. काही एखाद्याला म्हणतो ई, काय नाही म्हणत ई, कारण की आपण याला ठरवून दिलंय चिन्ह. मग मानवाने तयार केलंय म्हणून याला म्हणायचंय कृत्रिम भाषा. मग इंग्रजीमध्ये आपण याला म्हणतो बा ई, है ना. याला तू ए का नाही म्हणत? ईच का म्हणतो? की मानवाने ठरवून दिलंय, प्रत्येक याच्या अक्षरासाठी एक चिन्ह ठरवून दिलंय आणि मग जे आपल्याला भाषा कळते त्या भाषेला काय म्हणतात? कृत्रिम भाषा. लक्षात ठेवा. मग अशा कोणत्या-कोणत्या आहेत ते लिहिलंय पहा. मराठी असेल, इंग्रजी असेल, हिंदी आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरं उदाहरण सांगता येईल पहा. ज्या टंकलेखनाची भाषा आहे. टंकलेखन म्हणजे कोणती रे? टंकलेखन. टंकलेखनच कळना, है ना. टायपिंगची भाषा म्हणजे तू जी लावतो ना इंग्रजी 13, मराठी 30, 14 ह्या ज्या आहेत, आपण काय करतो रे टाइप करतो. प्रत्येकासाठी चिन्ह आहे. म्हणजे टंकलेखनाची भाषा कोणती असते? कृत्रिम भाषा असते. लक्षात ठेवा, की ज्याच्यासाठी चिन्ह असते प्रत्येकासाठी. असतंय की नाही? म्हणून हिला काय म्हणतात? कृत्रिम भाषा असं म्हटलं जातंय. राहील लक्षामध्ये? कळतंय? त्याच्यानंतर आणखी कोणती सांगता येईल रे? बरोबर. जी ब्रेल लिपी आहे पहा, ब्रेल लिपी. ब्रेल लिपी कुठं वापरतात रे? कुठं? जे अंध व्यक्ती आहेत, अंध व्यक्तींना दिसतं का रे? नाही दिसत. मग त्यांना वाचता येतं, तुम्ही पाहिलं असेल. त्यांच्याकडे पुस्तक असतं एक पांढरं असं आणि त्याच्यावरती असे डॉट, 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 डॉट असतात. ते त्याच्यावरून फक्त असं हात बोटाने स्पर्श करून जी भाषा वाचली जाते ती लिपी कोणती असते? ब्रेल लिपी. म्हणजे अंध व्यक्ती जे वाचण्यासाठी भाषा वापरतात ती लिपी आहे पहा ब्रेल लिपी. आणि ब्रेल लिपीमध्ये सुद्धा प्रत्येकासाठी काय रे एक चिन्ह ठरवून दिलेलं आहे. म्हणून तिला काय म्हणतात रे? कृत्रिम भाषा असं म्हटलं जातंय. त्याच्यानंतर मित्रांनो पहा, काही हातांचे इशारे असतील, है ना? त्याच्यामध्ये पण फरक आहे, मी सांगतो लक्ष द्या. त्याच्यामधले काही नैसर्गिक आहेत, काही कृत्रिम आहेत. हातांचे इशारे, हातांचे इशारे तुला चांगलेच कळतात आहे ना. तुला मी असं केलं की तुला काय कळतंय? बोलवलंय म्हणजे जायचंय किंवा ये असं म्हटलं जातंय, आहे ना. म्हणजे तुला ही भाषा कळली. मग हाताचे इशारे तुला कळतात का? याच्यासाठी असं केलं म्हणजे हे चिन्ह आहे. जेव्हा तुला असं करतोय आपण तेव्हा काय रे? एक तर पाणी किंवा चहा, है ना. तुला कळतंय. असं म्हणलं चहाच असतो बऱ्यापैकी, पाणी नाही. असं म्हणलं की हां, त्याचा पाणीचा अर्थ घ्यायचा हां. हां. तर हे जे हातांचे इशारे आहेत, हातांचे इशारे मानवाने ठरवून दिलेले संकेतांक आहेत, है ना. आणि मग असं म्हणल्यावर हां, तुला कळलं. तर मानवाने ठरवून दिलेले संकेत आहेत. म्हणून हिला कोणती भाषा म्हणतात? कृत्रिम भाषा. आणि हाताने केलेले इशारे त्याला मराठीमध्ये करपल्लवी म्हणतात. कर म्हणजे हात आणि हाताने केलेले इशारे म्हणजे कोणती भाषा? करपल्लवी. लक्षात ठेवा. समजतंय का? त्याच्यानंतर बाळांनो पुढचं उदाहरण आहे पहा याच्यामधलं डोळ्यांचे इशारे. हां. याचा आणि तुझा जुना संबंध आहे. है ना? त्याला नेत्रपल्लवी म्हणतात. म्हणजे आपण डोळ्यांनी केलेले इशारे त्याला काय म्हणलं जातंय? नेत्रपल्लवी. पहा एखादा डोळे मोठे करतोय तेव्हा आपल्याला कळतं लगेच. का रे डोळे मोठे? म्हणजेच काय झाला तो? रागवलेला आहे. जेव्हा राग येतोय माणूस तेव्हा डोळे काय करतो? असे मोठे करतोय. है ना? लक्षात ठेवा. जेव्हा तू एकच डोळा झाकतोस आणि लगेच उघडतो तेव्हा आपल्याला कळतंय. है ना? हां. हा वेगळाच संकेत आलेला आहे. मग ते डोळ्यांचे इशारे तुला समजतात त्याला काय म्हणलं जातंय? नेत्रपल्लवी असं म्हटलं जातंय. कळलंय का? डोळ्याने केलेले इशारे नेत्रपल्लवी आणि हाताने केलेले इशारे करपल्लवी. आता याच्यामधले काही संकेतांक जर प्राणी, पशु, पक्षी यांनी जर केले तर ते कुठे जातील रे? नैसर्गिक भाषेमध्ये जातील. कळलंय का? मग जेवढ्यांना संकेत ठरवून दिलेला आहे त्याला काय म्हटलं जातंय? कृत्रिम भाषा म्हटलं जातंय. सांकेतिक भाषा असं म्हटलं जातंय. आहे ना? लक्षात ठेवा. मी मोकारच असा हात केला तुला काय कळायचंय? कळेल का? नाही कळणार. पण तुला जर असं केलंय, असं केलं, की तुला कळतंय. म्हणजे त्याच्यासाठी चिन्ह ठरवून दिलेले आहेत. समजतंय का? अरे कळतंय का? मग कृत्रिम भाषा कळले? कोणी निर्माण केलेली? मानवाने निर्माण केलेल्या भाषेला काय म्हणतात? कृत्रिम भाषा. आणि जी निसर्गातच उपलब्ध आहे तिला काय म्हणतात? नैसर्गिक भाषा. कोणत्या भाषेचा पुरावा नसतो? नैसर्गिक. आणि ह्या पुराव्याच्या स्वरूपात असू शकतात आणि यांच्यासाठी चिन्ह वापरलं जातं. यांच्यासाठी कोणतंही चिन्ह नसतं. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल रस्त्यावरती ज्या पाट्या लावलेल्या असतात.
त्याला असे बाण केलेले असतात पहा. असा बाण असतोय, असा बाण केलेला असतोय, असतोय का? म्हणजे आपल्याला कळतंय इथून राईट घ्या, इथून यू टर्न घ्या, हे आपल्याला कळतं. म्हणजे याच्यासाठी आपण चिन्ह ठरवून दिलेलं आहे. है ना? मग रस्त्यावरील पाट्यावरती जे चिन्ह असतात, ही कोणती भाषा असेल? कृत्रिम भाषा असेल किंवा तिला सांकेतिक भाषा आपण म्हणणार आहोत. कळलंय का? तर अशा पद्धतीने भाषेचे मुख्य 2 प्रकार आहेत, लक्षात ठेवायचे. कळलंय का? पहा इकडे. त्याच्यानंतर पुढं जे आहे पहा, बोलण्यावरून पडणारे भाषांचे काही प्रकार आहेत. बोलण्यावरून भाषेचे 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3. आजच्याला फक्त तुम्ही ऐकणार आहात. तुम्हाला जे वर्कबुकवरती आपल्याला मराठी घ्यायचं इथून पुढचं. उद्याच्याला तुमच्या हातामध्ये वर्कबुक असतील. तुम्ही वर्कबुकवर आज जे आपण पाहणार आहोत, ते उद्या आल्यानंतर मी पहिल्यांदा लिहून देणार आणि मग पुढचा भाग आपला होईल. ठीक आहे ना? आज फक्त तू ऐकायचंय मी काय सांगतोय. उद्या तुला आल्यावर मी विचारणार. है ना? तुला जेव्हा तिथं भरायचंय त्या वर्कबुकमध्ये तेव्हा तुलाच भरायला लावणार मी. त्याच्यामुळे आज कान देऊन उघडे ठेवून ऐक. तुला काय-काय भरायचंय त्याच्यामध्ये हां? किंवा काय लिहायचं असेल ते मी तुला उद्या विचारणार. भाषेचे वैशिष्ट्य विचारणार. तू सांगणार तेच आपण लिहिणार. तू एखादं कमी सांगितलं मी लिहून देणार नाही. है ना? असं पण करूयात. जरा म्हणजे तू लक्ष देतोय की नाही ते पण आपल्याला कळेल. तर आज फक्त ऐका काय सांगतोय ते. लक्ष देऊन ऐका. म्हणजे याच्यामध्ये बोलण्यावरून भाषेचे पडणारे प्रकार आहेत मित्रांनो. बोलण्यावरून 3 प्रकार पडतात. कोणते 3 प्रकार आहेत रे? मातृभाषा, बोलीभाषा, प्रमाण भाषा. प्रमाण भाषेला शुद्ध भाषा असं म्हटलं जातंय. मग मातृभाषा कोणाला म्हणायचं? मातृ म्हणजे कोण रे? आई, है ना? मग आई एखाद्या मुलावर संस्कार घडवण्यासाठी जी भाषा वापरते, तिला काय म्हणतात रे? मातृभाषा म्हणतात. म्हणजे पहा आपल्याला सुरुवातीला आपल्याला बोलायला कोणी शिकवलं रे? आईनेच आपल्याला बोलायला शिकवलं पहा, आहे ना? सुरुवातीला म्हणजे भाषा शिकण्याच्या काही पायऱ्या आहेत. भाषा कौशल्याच्या 5 पायऱ्या असतात. भाषा कशी शिकली जाते? भाषा शिकण्याच्या किती पायऱ्या आहेत? 5. म्हणजे भाषा कशी शिकतो रे माणूस? समजा मला एखादी भाषा शिकायची मराठी, मला बोलताच येत नाही, आहे ना? मी एकदम लहान आहे आणि तुम्ही मला भाषा शिकवणार आहेत. मग मी काय करणार? तुम्ही बोलत असणार, तेव्हा मी सुरुवातीला काय करणार रे? फक्त ऐकत असणार, आहे ना? ऐकणार, ऐकणार आणि नंतर मी काय होणार? बोलायला लागणार, है ना? मग मी म्हणजे पहा लहान मूल भाषा कसं शिकतं? जेव्हा सुरुवातीला ते काय करतंय घरातलं सगळ्यांचं ऐकत असते. घरातली आई त्याला सांगत असते, "हे बघ हे मामा आला, हे बघ हे काका आहेत, ही काकी आहे." असं म्हटलं जातंय पहा, है ना? मग तेव्हा जेव्हा बोट करून दाखवलं जातंय, मग ते काय करतं रे ऐकत असतं त्यावेळेस आणि तो काय करत असतोय लक्षात ठेवत असतोय. मग ते सुरुवातीला फक्त ऐकतो. मामा, दादा, काका, भाऊ, आहे ना, बाबा हे शब्द तो ऐकतो. आई हे शब्द ऐकले, की नंतर तो काय होतो रे हळू तो बोलायला लागतो. मग तो काय होणार बाबा असं करतोय. करतोय की नाही? मग ते हळू बोलायला लागला म्हणजे दुसरी पायरी पहा बोलणे. नंतर काय होतं रे ते थोडं बोलायला लागलं, की नंतर त्याला शाळेत घातलं जातंय. बोलायला लागलं की पहा 2-4 वर्ष झालं की लगेच गाबड्याला शाळेत घालतात नेऊन. हां. ते शाळेत गेलं, की तिथं त्याची टीचर असते. आता टीचर म्हणतात. पूर्वी बाई म्हणायचे, है ना? मॅडम हा शब्द नंतर आला बाळा. पहिलं बाई आणि गुरुजी असे शब्द होते. है ना? नंतर बाईचे मॅडम आणि नंतर सर हे शब्द आले. हां. सर, मिस बाबा आता ते ते मॉडर्न झाले मिस, है ना? तर ज्या मिस असतात बरं मिस. तर त्या काय करतात हे जेव्हा 2-3 वर्षाचं होतंय, शाळेत जातंय, थोडं-थोडं बोलत असतंय. तेव्हा त्या मिस काय करतात त्याला फक्त शिकवतात. मग त्याला दाखवतात पहा ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल है ना? मग ते काय म्हणतंय पहा मग ते इकडं बाई बोंबलली का तिकडं ते बोंबलतंय. ए फॉर ॲपल. मग ते काय करतंय रे त्याच्या लक्षात ठेवतंय ते बोलायला जास्तीच लागतंय. नंतर बोलायला लागल्यानंतर बाई थोड्या वेळ साईडला बसतात म्हणतात, "उठ आणि ते वाचून दाखव." है ना? मग ते काय करतंय नंतर वाचायला लागतंय. ते येतंय मग म्हणणार पुन्हा ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट ते वाचायला लागतंय. म्हणजे तिसरी पायरी झाली वाचन. म्हणजे पहा सुरुवातीला माणूस ऐकतो, त्यानंतर बोलायला लागतो. तिसरी पायरी असते वाचन, वाचायला लागतो. वाचायलाच लागला, की नंतर बाई काय म्हणते, "आता एक वही आण, नाहीतर एक पाटी घेऊन ये." है ना? आता पाटी बंदच झाली. हां, तर वही आणायला लावते आणि मग काय करतात रे बाई 1, 2, 3, 4 त्याला लिहून देतात एका बाजूला. है ना? असे, असे लिहून देतात आणि मग हे काय करतंय रे, याला मग शिकवलं जातंय 1 काढ, ते असंच काढतंय सुरुवातीला. है ना? 2 काढ म्हणला का त्याचा 2 असा. 2
बाईने 3 काढायला 3 काढ म्हणलं का 3 असं मग आपण लिहायला लागतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे चौथी पायरी झाली लिहिणं. म्हणजे भाषा शिकायची असेल तर अशी शिकली जाते. म्हणजे सुरुवातीला ऐकणं, बोलणं, वाचन आणि तिसऱ्यांदा लिहिणं आणि नंतर मग संभाषण म्हणजेच भाषण. मग भाषण करू शकतो आपण. म्हणजे विचार आपले मांडू शकतो. तर अशा पद्धतीने भाषा शिकण्याच्या किती पायऱ्या आहेत? 5 पायऱ्या ह्या आहेत पहा. लक्षात ठेवा. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे आणि नंतर भाषण किंवा संभाषण या 5 पायऱ्या त्याच्या ओळखल्या जातात. अशा पद्धतीने भाषा शिकली जाते. मग आई एखाद्या मुलावर संस्कार घडवण्यासाठी कुटुंबात जी भाषा वापरते तिला काय म्हणतात? मातृभाषा म्हणतात. म्हणून या मातृभाषेलाच कुटुंबातील भाषा म्हणून सुद्धा ओळखतात. कोणती भाषा म्हणतात? कुटुंबातील भाषा.